वसईतील माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या यंग स्टार ट्रस्टतर्फे मंगळवारी सनसिटी मैदानात भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या महोत्सवाने वसईच्या आकाशाला रंगीबेरंगी पतंगांनी उजळून टाकले होते। या उत्सवात लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला। यावेळी नालासोपाराचे माजी आमदार क्षितिज ठाकूरांनीही पतंग उडवण्याचा मनमुराद आनंद लुटला। पतंग महोत्सवात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली, त्यामुळे मैदान आनंदाने आणि रंगांनी फुलून गेले होते। पतंग उडवताना सर्व वयोगटातील नागरिकांमध्ये चुरस आणि उत्साह पाहायला मिळाला। यंग स्टार ट्रस्टच्या वतीने अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे एकोप्याचा संदेश दिला जात असल्याचं आयोजकांनी सांगितलं। वसईकरांनी हा महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला, त्यामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून वसईतील पहिलाच पतंग महोत्सव 15 वर्षापूर्वी गुजराती नाट्यरसिक परिवार, ज्येष्ठ नागरिक संघ, बहुजन विकास आघाडी या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून चालू केलेला आहे आणि पूर्ण जोशामध्ये हा कार्यक्रम जोरात चालू आहे। आणि आता तुम्ही बघितलं असेल का त्याचं अनुकरण अनेक जणांनी करायला सुरुवात केलेली आहे। एक चांगलं आहे का लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी ज्या ज्या संकल्पना राबवल्या, कला क्रीडा असो की अनेक विषय असो, की त्याचं अनुकरण महाराष्ट्रभर, वसई तालुक्यात तर झालंच पण महाराष्ट्रभर सगळेजण त्याचं अनुकरण करतात आणि असा हा पतंग महोत्सव देखील वसईत अनेक जणांनी त्याचं अनुकरण केलं, हे एक त्यांचं यश आहे। नाही, गेली 15 वर्ष यंग स्टार ट्रस्ट, वरिष्ठ नागरिक संघ आणि गुजराती परिवार यांच्या मार्फत हा पतंग महोत्सव चालू केलेला आहे आणि हे 15वं वर्ष आहे। आपल्याला माहित आहे की सूर्याचा मकर राशीत प्रवेश होऊन उत्तरायणमध्ये चालू होतो आणि हा नववर्षातला पहिलाच सण आहे मोठा आणि त्यामुळे हा सण उत्साहात गेली इतकी वर्ष आम्ही साजरा करतोय। सगळ्या येणाऱ्या लोकांना पतंग वाटप करतोय, तिळगुळ देतोय आणि तिळगुळ देऊन सगळ्यांनी गोड गोड बोला असा आग्रह करतोय।